रश्मी ठाकरेंना आदूबाळाला मंत्री करायचे होते. रश्मी ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद हुकले. रश्मी ठाकरेंमुळे शिवसेना धोंगली. अशा प्रकारचे आरोप भरत गोगावले हे सध्याच्या सरकारमध्ये जे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम चे मिनिस्टर आहेत, मंत्री आहेत, त्यांनी 2 दिवसापूर्वी केले. आणि ठाकरेंच्या बंगल्यांच्या आसपास फिरणारे, दोन्ही ठाकरेंच्या बंगल्यांच्या आसपास फिरणारे पत्रकार उसळले. त्यांना राग, त्यांचा राग कंट्रोल होईना एवढा त्यांना राग आला. कारण ते तशा खास पद्धतीचे पत्रकार आहेत. तर आता ही सगळी काय भानगड आहे हे आजच्या व्हिडिओतून समजून घेऊ. मित्रांनो नमस्कार, माझं नाव अजय सुदामे, तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. तर असं बघा की हे जे भरत शेठ गोगावले, म्हणजे त्यांना सेठ का म्हणतात, ही रंजक माहिती मला प्रभाकर सूर्यवंशी यांच्या व्हिडिओतनं मला मिळाली. तर ते कोकणातनं आले, तिथून ते लोकांना काय काम द्यायचे, ते काय सेठ म्हणजे फार मोठ्या घरी पैसेवाल्या घरी जन्माला आले होते वगैरे असं नाही. हे मला प्रभाकर सूर्यवंशीच्या व्हिडिओतनं कळलं. आणि त्याचं हेडिंग सुद्धा हे माझ्या व्हिडिओच्या विषयाशी मॅचिंग होतं, म्हणून मी तो म्हटलं काहीतरी आपण अशी काही माहिती द्यायला नको की जी ऑलरेडी कोणीतरी देतात आहे, म्हणून मी तो व्हिडिओ बघितला. पण त्या व्हिडिओमध्ये अशी काहीही माहिती नाही, म्हणजे काही माहिती अर्थात मॅचिंग असेल, जी कॉमन काहीतरी ग्राउंड असतं ते. पण मी तुम्हाला आज एक अशी मित्रांनो गौप्यस्फोट करणार आहे की ज्याच्याविषयी कुणीही बोललेलं नाही. म्हणजे आताही नाही, मागेही नाही, मागच्या 5 वर्षात नाही, आणि हे सरकार जेव्हा पडलं होतं तेव्हा सुद्धा नाही. तर हा गौप्यस्फोट का आहे, की काय कमालीची माहिती, ही जर का तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर स्त्री विरोधी काय, गद्दार काय, उडाणटप्पू काय, महाराष्ट्र विरोधी काय, भाजपचा चमचा काय, अशा विविध पद्धतीचे आरोप भरत शेठ गोगावले यांच्यावर झाले. पण हे आरोप अर्थात राजकीय स्वरूपाचे आहेत, त्याच्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे हे तुमच्यावर सोडतो मी. बाकी भरत शेठ गोगावले यांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये काही ना काही तथ्य आहे, हे आपण सगळे जाणतो. म्हणजे हे समजायला काही फार डोकं पाहिजे असं नाही. आणि आपल्याकडे तशी परंपरा पण आहे. म्हणजे अ, सोनिया गांधींना, आपल्या पप्पूला काँग्रेसचा अनभिषिक्त सम्राट त्यांनी बनवून ठेवला आहे. आजही काँग्रेस या पप्पूच्या पायाशी लोळण घेते आहे, आणि त्याला प्रधानमंत्री करून बनवायचं आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची दुरावस्था काही संपत नाही. इंदिरा गांधींना सुद्धा आपल्या पुत्रांना प्रधानमंत्री करायचं होतं. संजय गांधी यांचा मृत्यू झाला, तो आता अपघात होता का अजून काही घातपात होता ते माहित नाही. पण संजय गांधींचा मृत्यू झाला, आणि ते जोपर्यंत तिथे होते, जिवंत होते, तोपर्यंत ते व्हर्च्युअली राहुल गांधींप्रमाणेच तेच काँग्रेस चालवत असत. हे जुने लोक जाणतात, सांगतात, तुम्ही वाचन केलं तर तुम्हालाही कळेल. आणि त्यानंतर जेव्हा संजय गांधींचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांनी राजीव गांधींना आपला हट्ट पूर्ण करत प्रधानमंत्री केलेच. त्यामुळे तोच हट्ट रश्मी ठाकरेंनी सुद्धा धरला असेल तर त्यात काही आश्चर्य नाही. आणि मी जसं म्हटलं, आपल्याकडे परंपरा आहे. रामायणामध्ये प्रभू रामासारख्या हिऱ्याला, म्हणजे जो प्रभूचाच अवतार होता, देवाचा अवतार होता, अशा माणसाला सुद्धा कैकेयीने आपल्या पुत्राला राजा करायचं, सिंहासन द्यायचं म्हणून वनवास घडवून आणला होता. हा इतिहास सुद्धा आपण सगळे जाणतो. त्यामुळे यात हे मला वाटतं भरत गोगावलेंनी जे आरोप केले त्यात काही ना काही नक्कीच तथ्य आहे. पण मला असं वाटतं की भरत गोगावलेंनी आरोप अर्धाच केला. म्हणजे त्यांनी तो आरोप, बरोबरच आहे की रश्मी ठाकरेंना आदित्य बाळाला मंत्री करायचे होते, त्यानंतर तो मंत्री झाला पण, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तोही त्यांचाच हट्ट होता असे म्हणतात रश्मी ठाकरेंचा. आणि मग अर्थात नवरा मंत्री झाल्यानंतर पोराला, नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर पोराला मंत्री नाही करायचं तर मग काय अर्थ, काय त्याला काय अर्थ राहिला मग. तर त्याच्यामुळे हे सगळं त्यांनी, बरोबर आहे. पण मला वाटतं त्यांनी आरोप अर्धाच केला. मित्रांनो, जो आरोप आहे तो फार, म्हणजे पूर्ण जी त्याच्या मागची स्टोरी आहे ती मित्रांनो फार खतरनाक आहे. आणि हे म्हणजे या 21 जूनच्या रात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतला निघून गेले. ते कसे काय एवढ्या राजरोसपणे गेले वगैरे, हा प्रश्न मला नेहमी पडत असेल, तुम्हालाही पडला असेल.
त्याचं मित्रांनो गुपित, त्याच्या मागचं काय सिक्रेट आहे, हे मी 2 वर्षापूर्वी पुणे ते सोलापूर या प्रवासामध्ये शेअर टॅक्सीने जात होतो. त्यावेळेला एका विलक्षण माणसाबरोबर 4-5 तास घालवण्याचा मौका मिळाला मला. तो मनुष्य आधी पत्रकार होता आणि आता तो गुप्तहेर आहे. गुप्तहेर खात्यामध्ये तो काम करतो आणि त्या दिवशी तो मनुष्य सोलापूरहून पुण्याला एक केस सॉल्व्ह करायला लॅपटॉप घेऊन आला होता आणि तो पूर्ण डिलीट केलेला डेटा त्यांनी पुण्यामध्ये एका डिपार्टमेंटमध्ये दिला आणि त्यांनी तो ऑलमोस्ट 99% डेटा म्हणे अनडिलीट केला आणि मग त्यानंतर त्यांनी ती सोलापूरमधली एक मस्ट मर्डर मिस्ट्री सोडली वगैरे वगैरे तो ज्याला काय म्हणतात वेगळा विषय. पण या माणसाबरोबर मित्रांनो जे मी 4-5 तास घालवले ते फार कमालीचे होते आणि तो अतिशय चतुर घात ज्याला असं म्हणतात माणूस. आणि मला वाटतं आमचे बाकी अजून 2-3 लोक होतो बरोबर, तर आम्ही ते आमचं काहीतरी नशीब असेल त्या दिवशी तो भेटला. तर त्यांनी जी माहिती सांगितली मित्रांनो ती अतिशय कमालीची आहे. आणि ती हे जे काय कोड आहे की त्या रात्री एकनाथ शिंदे एवढं राजरोसपणे कसे निघून गेले, या कोड्याचं उत्तर त्यांनी दिलेल्या माहितीत आहे. तर 21 जूनच्या रात्री एकनाथ शिंदे सुरतला निघून गेले. त्याच्या आधीच एक मला वाटतं बाय इलेक्शन पण होतं राज्यसभेचं बहुतेक. तर ते संपवून त्यांनी ते सुरतला निघून गेले. ते जाताना सगळा दंगा टीव्हीवरती चालू होता. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर काही आमदारही होते. हे सगळं तुम्हाला आता आठवत असेल. त्यानंतर एक 10 दिवसात हे सरकार पडलं वगैरे. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीचा टांगापलटी केला. हा सुद्धा तुम्हाला मला वाटतं कदाचित आठवतच असेल, नक्कीच आठवत असेल. आता झालं असं की 21 जूनला एकनाथ शिंदे गेले, त्यांच्याबरोबर काही आमदार गेले. 22 तारखेला सकाळी ते आपल्याला सुरतला दिसले. म्हणजे ते 21 तारखेला राजरोसपणे तिकडे गेले हे आपण सगळे जाणतो. आता त्यावेळेला मला हा प्रश्न पडला असा असा होता की तुम्ही डोळ्यासमोर थोडं तुमचं कल्पनाशक्ती वापरा आणि असं बघा. डोळ्यासमोर आणा की एकनाथ शिंदे निघाले, त्यांना तिथे बॉर्डरवरती रोखलं. त्यांना बॉर्डरवरती पोलिसांनी रोखलं हे स्वतः एकनाथ शिंदेंनी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर जे विधानसभेत पहिलं भाषण केलं होतं त्यात त्यांनी हे सांगितलं होतं की मला बॉर्डरवरती पोलिसांनी रोखलं. मग त्याच्यावर त्यांनी अशी म्हणजे ज्याला काय म्हणतात की प्राईडनी शेखी बगारणं ज्याला म्हणतात त्यांनी सांगितलं, अरे पण मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही किंवा तुम्ही मला काय काय समजता वगैरे अशा प्रकारचं त्यांनी वाक्य बोललं. म्हणजे त्यांचं हे म्हणणं की मी पोलिसाला असं काहीतरी सांगितलं की पोलीस म्हणला की साहेब मला माफ करा जा. अर्थात तो पोलीस नसणार मित्रांनो, सिनियर कोणीतरी पोलीस अधिकारी असणार. पण त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेना जाऊ दिलं. आता मी तुम्हाला जे म्हटलं की कल्पनाशक्ती वापरा आणि असं धरा की तुम्ही तो काय सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे, तुम्ही काय डीआयजी आहे, एसपी आहे, व्हॉट एव्हर. आणि असं राज्याचा एवढा मोठा एमएलए, एवढा म्हणजे तिथं मंत्री पण होते, असा पळून चाललाय, व्हर्च्युअली पळूनच गेले होते. आणि तुम्ही त्यांना इंटरसेप्ट केलं बॉर्डरवरती, तर तुम्ही काय कराल, तुम्ही मुख्यमंत्र्यांना फोन करणार ना, त्यांच्या पीएला फोन कराल. तुम्ही तो फोन केला. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं असेल, जाणे दो, यांना राजरोसपणे जाऊ द्या. अर्थात नाही. म्हणजे जो मनुष्य आपले एमएलए घेऊन निघून चालला आहे, जो आपला मंत्री आहे आणि तो जातो आहे म्हणजे आपलं सरकार पडू शकतं, याची ही नांदी आहे, हे उद्धव ठाकरेंना एवढं नक्कीच कळलं असेल. मग त्यांनी त्या रात्री एकनाथ शिंदेना रोखलं का नाही? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर शोधा. या उद्धव ठाकरेंनी त्या रात्री एकनाथ शिंदेना रोखलं का नाही? तर मित्रांनो कधी काही असं तर नाही, कदाचित असं तर नाही की ते एक उद्धव ठाकरेंना सांगूनच चालले होते. तर मित्रांनो मला वाटतं हीच खरी गोष्ट. ते उद्धव ठाकरेंना सांगूनच चालले होते. उद्धव ठाकरेंना हे माहीत होतं, नाहीतर त्यांनी त्यांना कसं जाऊ दिलं असतं. आणि आता पुढे मी तुम्हाला जी ते गौप्यस्फोट करणार आहे त्याच्यावरनं तुम्ही कन्व्हिन्स व्हाल की हे उद्धव ठाकरेंना सांगूनच चालले. उद्धव ठाकरेंचाच हा प्लॅन होता. पण त्याच्यामध्ये त्या प्लॅनमध्ये तो प्लॅन त्याच्यामध्ये समजा 100 मूव्ज होत्या, त्यातल्या 99 मूव्ज एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्याप्रमाणे केला आणि शेवटची एक त्यांनी चाल उलटी केली. मित्रांनो हे त्याचं त्याचं सिक्रेट आहे. आता म्हणजे जास्त तुमचा पेशन्स न पाहता मी सांगतो तो काय प्रकार आहे. तर मग तसं मी म्हटलं की एकनाथ शिंदे दुसऱ्या दिवशी 22 तारखेला सुरतला, तिसऱ्या दिवशी गुवाहाटीला गेले वगैरे. आता हा काय प्रकार आहे? एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंनी का जाऊ दिलं? तर मित्रांनो त्याचं कारण हे होतं की एकनाथ शिंदेंनी हे सांगितलं होतं
की उद्धव साहेब आपण आपल्या आदू बाळाला मुख्यमंत्री करू. आपण आपल्या आदित्य बाळाला युवराजांना मुख्यमंत्री करू. हं? आता जर का असं आपल्या एखाद्या बापाला आणि उद्धव ठाकरेंसारख्या लोभी बापाला जर का सांगितलं तर तो मनुष्य नक्की त्याला बळी. पण हा प्लॅन एवढा सोपा नाही. हा पूर्ण प्लॅन काय ते ऐकून घ्या मित्रांनो. म्हणजे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काय सांगितलं हे त्या गुप्तहेरांनी जे मला सांगितलं ते मित्रांनो सांगतोय. याच्यात माझ्या पदरचं पावभर सुद्धा टाकलेलं नाही. तर मी एकनाथ शिंदे असं सांगतायत की मी 40 आमदार घेऊन बाहेर पडतो म्हणजे सरकार पडेल. तुम्ही सांगा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर राहायचं नाही असं आमच्या आमदार खासदार आमचे कार्यकर्ते 2.5 वर्षात हे त्यांच्या मनातनं सारखं बाहेर येत आहे आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला कंटाळलेले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यापेक्षा जास्त आम्ही आता तडजोड करू शकत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण बाहेर पडतो असं सांगा. भाजप सुद्धा सहज पाठिंबा देईल. भाजप पाठिंबा देतेच आहे, ही माझी गॅरंटी आहे. माझं बोलणं झालंय फडणवीसांशी. भाजप पाठिंबा देईलच. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाहेर पडतो सांगा म्हणजे भाजपकडनं राजरोसपणे पाठिंबा मिळेल. काँग्रेस राष्ट्रवादीला बाजूला करू हे सांगू, त्यांच्या माथ्यावर हे फोडू की काँग्रेस राष्ट्रवादी हिंदुत्वाला विरोध करतात म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि युवराजांना मुख्यमंत्री करू. युवराजांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा साथ सोडला हे जर का आपण बाहेर जाऊन बोंबाबोंब केली तर आपल्याला आदित्य बाळाला हिंदुत्वाचा युथ आयकॉन म्हणून सुद्धा लॉन्च करता येईल. आणि अशा प्रकारे आपण राष्ट्रवादीचा काटा काढूच, काँग्रेसचा काटा काढूच, काँग्रेसला बाजूला करूच, पण आपण भाजपच्या हिंदुत्वाशी टक्कर देऊ शकतो. आपल्याकडे जसं बाळासाहेब ठाकरे यांचे आपल्या आदूबाळाचे आजोबा होते तसा आदूबाळ हिंदुत्वाचा आयकॉन होईल. मित्रांनो हे त्या माणसाने मला सांगितलेली गोष्ट आहे आणि ती मला आज खरी वाटायला लागली. ती मला तेव्हाही खरी वाटली होती पण आय वॉज वेटिंग फॉर द राईट मोमेंट की हे कधीतरी सांगावं. तर हा मित्रांनो प्लॅन. आता याच्यात काय होतं की एक लक्षात घ्या. प्लॅन सांगितल्यानंतर अर्थात उद्धव ठाकरे मग बी फ्लोअर्ड. म्हणजे ते खुर्चीवरनं खालीच पडले असतील यात मला शंका वाटत नाही. आणि कारण काय मित्रांनो याला अजून काही कारण होती. अजून एक याला राजकीय कारण अशी बघा. राजकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिअल पॉलिटिक कारण अशी की अजितदादांची फायनान्शियल मुजुरी अतिशय जोरात चालली होती. ते वित्तमंत्री होते आणि शिवसेनेला फारसा निधी मिळत नसे हे अगदी त्यावेळेला स्पष्ट होतं. एक देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ सुद्धा आहे. तो माझ्या व्हिडिओमध्ये मी इन्कॉर्पोरेट करून त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता. देवेंद्र फडणवीस अगदी विधानसभेत बोलताना आहेत की डंके की चोट पे अजितदादांनी काहीतरी 55-60% निधी स्वतःकडे घेतला. याला काँग्रेसला काहीतरी 25-30% दिला आणि अगदी 10-15% शिवसेनेला दिला. हे देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलतानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे ही जी जी घुसमट होती, फायनान्शियल घुसमट होती ती तर अजितदादांनी करूनच ठेवली होती. त्यानंतर कोविडचे घोटाळे आता अंगाशी यायला लागले होते. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याने तुम्ही हिंदुत्ववादी राहिले नाही या आरोपाला उत्तर देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते. त्याच्यामुळे हा तसा प्लॅन मित्रांनो जोरदार होता, जबरदस्त प्लॅन. आणि ज्यांना एकनाथ शिंदे सारखं गुरु गुरु म्हणतात हा त्यांचाच प्लॅन असला पाहिजे असं मला आताही वाटतं आणि तेव्हाही मला वाटलेलंच होतं. त्यात काही तुम्हाला मला वाटतं शंका नसेल. तर हा असा प्लॅन होता आणि या प्लॅन पुढे मला वाटतं उद्धव ठाकरेंना नाही म्हणायला काहीच कारण नव्हतं. त्याला अजून एक असं एक कारण होतं की त्यांना एक रोज टोचणी मिळत असे. कुठून? स्वयंपाकघरातून. कशाची? लाटण्याची. मला वाटतं कधी कधी चिमटाही टोचत असावेत बहुतेक. आणि ती टोचणी काय होती की बाळाला मुख्यमंत्री करा, बाळाला मुख्यमंत्री करा, माझ्या आदू बाळाला मुख्यमंत्री करा. तर त्याच्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरेंपुढे तसा म्हणजे ज्याला काय म्हणतात की पर्याय उरला नव्हता. आणि समोरून जर का असं ही एवढी मोठी पळवाट मिळत असेल आणि त्याच्यामध्ये उद्या डोक्यावरती ताजही बसत असेल तर का नको, का हरकत नाही. तर हा प्लॅन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सांगितला. त्यामुळे आता तुम्ही विचार करा की त्यावेळेला जर का पोलिसांनी फोन केला असेल की हे एकनाथ शिंदे पळून चालले आहेत, त्यांच्याबरोबर काही आमदार आहेत, उद्धव ठाकरे म्हणले असतील जाने दो, जाने दो, कोई प्रॉब्लेम नाही, है ना. कारण तो त्यांचाच प्लॅन. त्याच्यामुळे मित्रांनो हे मला वाटतं सहज शक्य झालं. एकनाथ शिंदे सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले. पण मी जसं म्हटलं की 99 मूव्ह त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सांगण्याप्रमाणेच केल्या. शेवटची एक मूव्ह त्यांनी काय केलं? फिरवली. काय केलं? ते स्वतः मुख्यमंत्री झाले. आणि म्हणून हे संजय राऊत आणि मातोश्रीची बाकी
रहिवासी सारखं एकनाथ शिंदेना गद्दार 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 म्हणत असतात, है ना. तर ते त्यांना तसं वाटणं साहजिक आहे, कारण एकनाथ शिंदेनी ज्या शिताफीने मित्रांनो हा प्लॅन अंमलात आणला तो कमालीचा होता. आता मी एका ठिकाणी उल्लेख केला होता अ, की एकनाथ शिंदे अ, असं म्हणले होते की मी काही कच्च्या गुरुचा चेला नाही. आणि त्यानंतर ते असं म्हणले होते की एक देवेंद्र फडणवीसांना बघून असं म्हणले होते की हे महागुरु आहेत, हे गुरु आहेत, असं म्हणले होते. त्यामुळे हा प्लॅन कोणाचा असेल मित्रांनो, याविषयी काहीही शंका उरत नाही. तर आज व्हिडिओ इथेच संपवतो. कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्रीराम.